मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे मानेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा, कातर खटाव पाटीवरती। दिनांक 30 सप्टेंबरला भव्य दिव्य ओपनचं जंगी मैदान आहे। त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, आयोजक कमिटी, यात्रा कमिटी, मानेवाडीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे 30 तारखेचं ओपन मैदानचं। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, मैदान कशा संदर्भात आहे? मैदान नवरात्रोत्सवानिमित्त आहे आणि आपलं मैदान दरवर्षी ओपनचंच मैदान असते दरवर्षी। या मैदानात मागच्या वर्षी पण खूप चांगलं असं नियोजन झालं होतं। आपला निकाल संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सगळा व्यवस्थित झाला होता आणि मैदान एकदम पारदर्शक झालं होतं। बरं, आता मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनुसार अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनंच हे मैदान होणार आहे। इथं पाहुणे रावळे वगैरे वशिला वगैरे असल्या गोष्टी नाही चालणार आहेत। बर, गाडी कमी जास्त आली रितसर बक्षीस बक्षीस दिलं जाणार आहे। आपण हे केवळ पैशासाठी करतच नाहीये, आपले गावचं नाव आहे त्यासाठी आपलं हे मैदान आहे। हे दरवर्षी आपण रितसर त्याच पद्धतीने करत आलेलं आहे। नक्कीच। आपल्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी कधीपासून चालू आहे? आपल्या मैदानाची ऑनलाईन नोंदणी 25 तारखेपासून सुरू होते। बर, आणि त्याची 29 तारखेपर्यंत नोंदणी असेल। 29 तारखेला संध्याकाळी लॉट काढली जाणार? 29 ला संध्याकाळी लॉट काढली 100%। मैदानात नोंद घेतली जाणार नाही बिलकुल पण। जे काय ते ऑनलाईन। नक्कीच। बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान संदर्भात? हे मैदान गेल्या वर्षीपेक्षा थोडं अजून मोठं केलेलं आहे। फाटी एकदम प्रशस्त आहे, बघू शकता आपण। ह्याच्यामध्ये आपण फाटीचं पण दाखवू याच्या नंतर। फाटी पण खूप प्रशस्त आहे आणि सर्वांना आव्हान आहे की बाबा सर्वांनी इथं यावं, कारण इथं दुसऱ्या कशासाठीच नाही, फक्त गावचं नाव यासाठीच मैदान केलं जाते, पैशासाठी मैदान घेतलेलं जात नाहीये। नक्कीच। बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, मानेवाडी ओपन मैदान कातर खटाव फाटीवरती आहे 30 तारखेला। या मैदानाची ऑनलाईन नोंदणी परवा दिवशी 25 सप्टेंबर पासून चालू होते ते 29 तारखेपर्यंत असणार आहे। 29 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट जाहीर होतील। 30 तारखेला मैदान किती वाजता चालू होईल? सकाळी 9 वाजता चालू होईल मैदान। बरं, मैदानामध्ये काय पुन्हा एकदा विचारतो मी, ओळख वशिला पाहुणा रावळा असलं अजिबात होणार नाही, कारण हे फक्त अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांचे जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणेच मैदान होईल। बर, गाडी कमी जास्त आली बक्षीस सगळी देणार का? गाडी कितीही कमी आली किंवा कितीही जास्त आली तरी बक्षीस जे आहे तेच दिलं जाणार आहे। बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदान संदर्भात? बैलगाडी मालकांना सर्वात महत्वाचं म्हणजे सांगताना मी सांगेल की इथं एक तुम्ही बैलगाडीचे हे बघित असाल तर तुम्ही आपली फाटे ती 950 फुटाची फाटे, एकदम प्रशस्त अशी 11 फुटाची रुंदीची अशी फाटी आहे। आतलं अंतर जास्त आहे मित्रांनो। आतल्या कातर खटाव फाटी माहिती तुम्हाला, परत मध्यंतरी बनवलेली 13-14 फुटाचा अंतर आहे। सुसज्ज मैदान आहे। मैदान कातर खटाव फाटी घेण्याच कारणाचा मानेवाडीकर कातर खटाव बाजूलाच गाव आहेत, फक्त आता जागेचे अभाव आहे, जागेची अडचण असल्यामुळं मानेवाडीचं मैदान हे ग्राउंड जे कातर खटाव फाटी तो जो 7-12 आहे तो मानेवाडीच्याच हद्दीत मोडतो। बर, त्यामुळे ते ग्राउंड ते कातर खटाव जवळ असल्यामुळे, शिवदडी असल्यामुळे मित्रांनो काय अडचण नाही, फाटी आपल्याला माहिती आहे। आणि आता छान असं गवत, लॉन जसं असतं आपलं त्याप्रमाणे गवत उगवले, फाटी पाळण्यायोग्य आता फाट्या मोठ्या केलेल्या आपण बघितलं, रान व्यवस्थित केलेलं होतं पाठीमागच्या विठ्ठल केसरी मैदानला, त्यामुळे मैदान चांगलं होणार आहे। आणि मानेवाडीचं मैदान गेल्या वर्षी सुद्धा एक छान झालेलं, या वर्षी सुद्धा त्याच जोमात मैदानाचं आयोजन नियोजन आहे। बक्षीस सुद्धा आहेत, क्वार्टर फायनल आहेत, मानाच्या डाली देऊन या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे। ऑनलाईन नोंदणी 25 तारखेपासून आहे। आपल्यासोबत जयेश पडतर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार। काय सांगशील मैदान संदर्भात? मैदान एकमेव आम्ही आजच घेणार होतो, पण सुनील मोरे, आमचे वैभव पाटील असतील, परत तुम्ही आजचाल, तुम्ही म्हणलं आपलं यात्रेचं मैदान हे ओपन मैदान झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही आजचं मैदान कॅन्सल करून आम्ही ओपनचं मैदान घेतले। बर, मैदान कसं होणार? मैदान रितसर आणि पारंपरिक होणार। आमच्या मैदानामध्ये 150 जरी गाडी नोंद झाली तरी आम्ही लॉट हे आदल्या दिवशी संध्याकाळी घेणार। मागल्या वेळेस पण आमच्यात 250 गाडी नोंद झालेली। सर्वजण म्हणत होते की दुसऱ्या दिवशी तुम्ही लॉट घ्या, तरी आम्ही आदल्या दिवशी लॉट घेतलं। आम्हाला काय पैसे कमवायचे नाहीत, काय नाही, आम्हाला सर्व गावातल्या माणसांनी बक्षिसासाठी पैसे दिलेले आहेत। बरोबर मित्रांनो, बघा गावातल्या म्हणजे जे खरोखर मी आभार मानतो गावातल्या बक्षीस सौजन्य त्यांचं, कारण बक्षीस देऊन या ठिकाणी कुठेतरी मैदानाला एक पारदर्शकता, रितसरपणा
आता त्यांनी सांगितलं 150 गाडी 100 गाडी 150 गाडी आल्या तरी आम्ही तेवढ्याच केणार आहे फायनल. कारण बक्षीस आयोजकांनी दिलेत, म्हणजे स्पॉन्सरशिप आहेत, सौजन्य जातात बक्षिसाला. त्या सौजन्य जात्यांचं मी खरोखर आभार मानतो. कारण एक गावचं नाव कसं चांगलं होईल आणि मैदान कसं चांगलं होतील या हेतून मानेवाडीकरांचं आयोजन नियोजन आहे. फक्त बैलगाडी मालकांना विनंती आहे, ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल? ऑनलाईन नोंदणी आपली 25 तारखेपासून चालू आहे, 29 तारखेपासून होणार. बरं. किती गाडी मध्ये आपण 29 संध्याकाळी 8 वाजता लॉट पाडणार तर पाडणार. नक्कीच मित्रांनो, बघा 29 तारखेला या ठिकाणी लॉट जाहीर होतील. 25 तारखेपासून ऑनलाईन नोंद सुरू आहे. बरं, आता आजूबाजूला काय अडचण धोकादायक? आता ही कातरकांडो फाटी म्हणजे प्रसिद्ध आहे. आता विठ्ठल रुक्मिणीचं ते आपलं मैदान झालेलं, हो विठ्ठल घेसरी सॉरी, ते मैदान झालेलं कमीत कमी 600-700 गाडी इथं नोंद झालेली. हो एकदम म्हणजे 1 नंबर मैदान झालेलं. फाटीला काय अडचण पळायला? फाटीला कोणतीच अडचण नाही आणि पाऊस जरी आता जरी चालू असेल तरी पळायला काय अडचण येत नाही. बरं, आता पावसाचे अपडेट काय सांगाल? पाऊस म्हणजे रात्री इकडे भरपूर झालेला, आता बघा तुम्ही सगळं सुकले, थोडं उकारलं तरी अजून कटन लागतं खाली, काही नक्कीच. चिकून नाही काय नाही. बरं, तशी अडचण वाटली तर अपडेट दिली जाणार का पावसाची बैलगाडी मालकांना? नाही 100%. पण माझं एक म्हणणं असं आहे, कितीही जरी पाऊस पडला तर फाटीला पाळण्यासाठी काही अडचण येणार नाही. बरोबर. बैलगाडी मालकांना विनंती आहे, तुम्हाला अपडेट या ठिकाणी वेळच्या वेळ दिली जाईल. कुठं पाऊस असला किंवा बैलगाडी मालकांचं कुठल्या प्रकारे नुकसान होऊ दिलं जाणार नाही. फक्त आपण लवकरात लवकर वेळेत नोंद करा. आयोजक कमिटी, ग्रामस्थ मंडळ, मानेवाडीकरांना सहकार्य करा. पुन्हा एकदा सांगतो, दिनांक 25 सप्टेंबर पासून मानेवाडी ओपन मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू होते 29 तारखेपर्यंत. 29ला संध्याकाळी लाईव्ह लॉट जाहीर होतील आणि 30ला मैदान बरोबर सकाळी 9 वाजता चालू होईल. त्यामुळे बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहकार्य करायचं. नमस्कार. सध्या आमचं मैदान हे पारंपरिक पद्धतीचं आहे. गेल्या वर्षीपासून आम्ही मैदान चालू केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी असंच मैदान राहील आणि बैलगाडा संघटनेच्या नियमाप्रमाणेच मैदान घेतलं जाईल. तरी सर्व बैलगाडा मालकांनी या मैदानाला हजेरी राहून सहकार्य करावं. नक्कीच. एवढी मैदान रितसर होणार का? रितसर पारदर्शक मैदान हे रितसरच होणार आहे. यात गाडी जर कमी आली तरी बक्षीस ते तेवढंच दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे बैलगाडा शर्यत बैलगाडा मालकांनी त्याचं नोंद घ्यावी. नक्कीच. बक्षीस पकडून बघा मित्रांनो, बक्षीस सांगा एकदा. आपलं बैलगाडा शर्यतीचं 30 तारखेचं मैदानामध्ये पहिलं बक्षीस आहे 1 लाख रुपयाचं, दुसरं बक्षीस आहे 71,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे 51,000 रुपये, चौथं बक्षीस आहे 31,000 रुपये, पाचवं बक्षीस आहे 21,000 रुपये, 6वं बक्षीस आहे 15,000 रुपये आणि 7वं बक्षीस आहे 11,000 रुपये. नक्कीच. क्वार्टर फायनल क्वार्टर फायनलला पहिलं आहे 5,000 रुपये, दुसरं 3,000 रुपये, तिसरं 2,000 रुपये, चौथं 2,000 रुपये, पाचवं 2,000, 6वं 2,000 आणि 7वं 2,000. मानाच्या डाली असणार का? आणि त्याच्याबरोबर मालाच्या डाली दिल्या जाणार आहेत. नक्कीच. बघा, बैलगाडी मालकांना विनंती आहे, आयोजन नियोजन चांगलं आहे आणि या गावचं वैशिष्ट्य म्हणजे मानेवाडीकरांचं मैदान म्हणलं की मानेवाडीकरांना गाडी कमी होते जास्त होत्या. आदल्या दिवशी लॉट आणि मैदान रितसर होतं. तर माझी विनंती जाता पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना लवकरात लवकर ओपन मैदान मानेवाडी कातरखाटावपाटी या मैदानाची ऑनलाईन नोंदणी लवकरात लवकर करून आयोजक कमिटी, ग्रामस्थ म्हणून मानेवाडी यांना सहकार्य करा. एवढं बोलताना थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं.